मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत पोटॅटो बाईट्स। हे स्नॅक्स तुम्ही पार्टीला, संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। रेसिपी अगदी सोपी आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची रेसिपी परफेक्ट बनेल, शंकाच नाही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी मी उकडलेले बटाटे मॅश करून बाजूला ठेवले आहेत। कढईमध्ये तेल गरम करून गॅस मध्यम आचेवरती ठेवला आहे। आता स्टेप 2, मसाल्यांची फोडणी करूया। गरम तेलात मी 1 चमचा जिरं टाकलं, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा नाही म्हणताना इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकल्या आहेत आणि हलक्या हाताने परतून घेतल्या। लगेचच मी 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा बारीक चिरलेली 1 मिरची आणि 1 चमचा काळी मिरी पावडर हे सगळं घातलं आणि हे घातल्यानंतर मी सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्यामध्ये 1.25 वाटी पाणी घातलं। आधी 1 वाटी, मग पाव वाटी। जर मिश्रण तुम्हाला ड्राय वाटलं तर अजून तुम्ही 3 ते 4 चमचे पाणी टाकू शकता। जसं तुम्हाला मिश्रण मध्यम असं डो आपल्याला तयार करायचं आहे, त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरा। आता स्टेप 3, रवा घालणे, म्हणजे आपला डो तयार करायचा। पाण्याला उकळल्यावर मी 1 चमचा मीठ टाकून 1 वाटी रवा घातला। रवा मी आधी मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेतलेला आहे। घरात जर तुमच्या जाडा रवा असेल तर तुम्ही देखील असंच मिक्सरला लावून बारीक करून घ्या। मी इथे तुम्हाला दाखवलं आहे कशा पद्धतीने घ्यायचा आहे। रवा उकळत्या पाण्यात टाकून थोडा रवा घाला, एकदम एकदाच घालू नका, म्हणजे त्याचे मिश्रणाच्या गाठी होऊ शकतात। असं आपल्याला थोडं करून घालायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। अजिबात घाई करू नका। हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या, हलवून घ्या व्यवस्थित। मिश्रण ड्राय वाटत आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता गरजेनुसार। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ऑरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स देखील टाकू शकता। आता स्टेप 4, बटाटा मिसळणे। मिश्रण थोडं कोमट झाल्यावरती खाली एखाद्या पात्रामध्ये उतरून घ्या आणि मिश्रण एकदम थंड असं करून, एकदम थंड नाही करायचं आहे, कोमट असं करायचं आहे। मिश्रण असं कोमट झालं की त्यामध्ये 1.5 वाटी मॅश करून मी बटाटा घातला आहे। हे बघा, मी आधीच बटाटा उकडून मॅश करून ठेवला होता बाजूला, म्हणून मी आता इथे लगेच घातला आहे। आता आपण इथे बटाटासुद्धा ॲड केला आहे, त्यानुसार आपण थोडंसं चवीला मीठ देखील टाकायचं आहे अजून, आणि वरनं भरपूर सारी कोथिंबीर घालून सगळं मिश्रण छान मळून घेतलं। व्यवस्थित हाताने असं हाताची अशी घडी घालून त्याच्यामध्ये मॅश करायचं आहे। आता इथे तुम्हाला हे ऑप्शनल आहे, तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता किंवा तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता। कॉर्नफ्लोअर नसेल तर घरचं तांदळाचं पीठ टाका। इथे मी थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकलं आहे, त्याने काय होतं, आपले जे बाईट्स आहेत ते एकदम क्रिस्पी क्रंची बनतात। असेही बनणार आहेत, पण त्याने अजूनच क्रिस्पी बनणार आहेत। त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका। त्यानंतर लगेच थोडंसं मी हातावर तेल घेऊन, पिठावरती तेल टाकून थोडंसं असं हात मी उलटा करून त्याला असं छानपैकी मळून घेतलं आहे। अशा पद्धतीने मळलं ना तर आपलं पीठ आहे ना जे, ते अतिशय मऊ सॉफ्ट असं डो तयार होणार आहे आणि आपले जे बाईट्स आहेत ते सुद्धा बनायला छान बनणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, अशा प्रकारचे बाईट्स तुम्ही खूप काही दिवसांकरता टिकून ठेवू शकता आणि जेव्हा कधी पाहुणे येतात तेव्हा कधीही तुम्ही फ्रीजमधून काढून त्यांना अशा प्रकारे तळून त्यांना स्नॅक्स म्हणून खायला देऊ शकता। असं पीठ आपल्याला तयार करायचं आणि एखादा असं गोळा त्याचं काढून आपल्याला असं पाईपसारखं सिलेंड्रिकल आकार द्यायचा आहे। आता इथे मी छोटे आता बाईट्स तयार करायला घेतले, जसे सुरीने कट करून घेतले छोटे बाईट, आणि तुम्हाला आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्यांना आकार द्या। तुम्हाला हवं तर पाईपचा सिलेंड्रिकल आकार द्या, ओव्हलचा आकार द्या, अंडाकृती आकार द्या किंवा पॅटीजचा आकार द्या। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार द्या। मी इथे अशा पद्धतीचे बाईट्स तयार केलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी असे सर्व प्रकारचे तयार करून घेतलेले आहेत प्लेटमध्ये का। तुम्ही पाहत असाल कसे मी करत आहे, त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे। हे खायला सुद्धा छान लागतात, अतिशय टेस्टी लागतात। मी गॅरंटी देऊन सांगते, हे संपल्यानंतर तुम्ही पुन्हा बनवाल। तुम्हाला सांगते मी, हे बाईट्स तुम्ही अगदी 6 महिनेसुद्धा फ्रोझन करून ठेवू शकता। त्यांना कसे फ्रीजमध्ये स्टोअर करायचे ते दाखवते तुम्हाला। बघा, इथे सगळे बाईट्स मी एका हवाबंद डब्यात ट्रान्सफर केलेले आहेत। आता डब्यात टाकताना ना थोडंसं कॉर्नफ्लोअर स्प्रेड करून घ्या आणि वरून देखील बाईट्स टाकल्यानंतर थोडं कॉर्नफ्लोअर स्प्रेड करा, म्हणजे काय होईल, हे बाईट्स असे अगदी न चिकटता सेपरेट राहतात। आणि थोडंसं डब्याला शेक करा आणि डबा पॅक करून तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवून द्या। आता मी यांना फ्रीझरला ठेवून दिले आणि आता उरलेल्या पिठाचे सुद्धा मी इथे 5 सर्व बाईट्स बनवून घेतलेले आहेत आणि आता त्यांना मी तळायला घेते। आता स्टेप 5, बाईट्स फ्राय करणे। कढईमध्ये तेल थोडं जास्तच घ्या, म्हणजे बाईट्स व्यवस्थित सगळ्या बाजूने सारखेच तळले जातात।
तेल चांगलं गरम करून घ्या आणि गॅस मिडियम फ्लेमवरती करून घेतला आहे. आणि आता मी हे पोटॅटो बाईट झाराच्या मदतीने कढईत सोडले. बाईट्स तेलात टाकल्या लगेचच त्यांना हलवू नका. साधारण मी ते अर्धा मिनिट झाल्यानंतरच त्यांना हलवले आहेत आणि सेपरेट करून घेतले आहेत. आता यानंतर आपण झाराने शक्यतो मध्ये बाईट्स खालून वर असे करत राहायचे. जोपर्यंत आपल्याला त्यांचा कुरकुरीतपणा जाणवत नाही ना, असं खर खर असा आवाज येतो, तोपर्यंत त्यांना मध्ये पळीने किंवा तुम्ही झारा घेतला असेल तर झाऱ्याने हलवत राहायचं आहे. त्यांना असं छान असा कलर यायला लागला आहे. तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसत आहेत. आणि आता असं पाहून मला खूप भूक लागली आहे. असं वाटत आहे केव्हा मी खाते यांना काढते. आणि यांना तळण्याची प्रोसेस पूर्ण झाली की आपल्याला स्वतःलाच ते लक्षात येतं. आणि कलर देखील पाहते कसा चेंज झालेला आहे. पूर्ण गोल्डन असा सोनेरी कलर आला की यांना आपण चाळणीत काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सगळे काढून घेतलेले आहेत. आणि पाहता इथे तुम्ही कसं त्यांचा आवाज येत आहे, त्याच्याने तुम्हाला जाणवत असेल याचा कुरकुरीतपणा किती कुरकुरीत आणि क्रंची झाले असेल. आता इथे मी यांना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर केले आहेत. पहा इथे प्लेटमध्ये टाकताना सुद्धा त्याच्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की आपले बाईट हे किती क्रिस्पी क्रंची कुरकुरीत झालेले आहेत. हे बाईट्स दिसायला सुद्धा छान, खायला सुद्धा टेस्टी आणि अतिशय क्रंची आणि आतूनही तेवढंच सॉफ्ट. पहा इथे मी आता तुम्हाला एक तोडून दाखवत आहे. त्या आवाजावरून तुम्हाला कळेलच. असा आवाज यायला पाहिजे म्हणजे आपले बाईट्स अगदी परफेक्ट झालेले आहेत. अशा आतून मऊसूत, नरम आणि सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे बाईट्स झालेले आहेत. आणि खायलासुद्धा अतिशय यम्मी लागत होते. तुम्ही पुन्हा बनवायची गॅरंटी देते. इथे पहा तुम्ही आवाज ऐकत असाल तर याच्यावरून तुम्हाला लक्षातच आले असतील माझे बाईट्स एकदम क्रंची झालेले आहेत. आणि तुम्ही जर माझी ही रेसिपी ती सेम टू सेम फॉलो केलीत ना, तर तुमचे बाईट्ससुद्धा असेच क्रिस्पी यम्मी टेस्टी होणार आहेत. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी जर नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.